या किल्ल्याच्या बाबतीत दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. पहिला मतप्रवाह सांगतो तो म्हणजे मी ऐकला होता आणि बऱ्याच इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वध केला म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खान वध केला त्या वधाच्या नंतरच काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हे चंदनवंदन किल्ले घेतले होते असं सांगितलं जातं. आणि त्यामुळेच स्थानिक लोक इथे शिवप्रताप दिनाच्या नंतर इथे उत्सव साजरा केला जातो या गडावर सुद्धा. हा झाला पहिला मतप्रवाह. आणि सध्या मी काही वाचन केलं त्यामध्ये माझ्या वाचनात अशी गोष्ट आली की 1662 साली म्हणजे अफजल खान वध झाला 1659ला आणि 1662 सालचं एक पत्र उपलब्ध आहे. आणि हे पत्र कुणाचं आहे तर हे विजापूरच्या आली आदिलशहा दुसरा याने लिहिलेलं पत्र आहे. तर विजापूरच्या आली आदिलशहाने हे पत्र चंदनगडाच्या हवालदाराला लिहिलेलं आहे. आणि हा हवालदार कोण होता तर फाजल खान. आता फाजल खान म्हणजे कोण तर स्वतः अफजल खानाचा मुलगा म्हणजे फाजल खान किंवा फाजिल खान, त्याला हे पत्र त्याने लिहिलेलं आहे. तर याच्यावरनं काही लोकांचा असा तर्क आहे की 1662मध्ये सुद्धा हे चंदनवंदन हे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होते. हां, असंही सांगितलं जातं की अफजल खान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या हे किल्ले घेण्यासाठी या किल्ल्याला वेढा घातला पण त्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. असे दोन मतप्रवाह आहेत. तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. हां, हे पण इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हा किल्ला मराठ्यांनी 1673 साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 1 वर्ष अगोदर हा किल्ला आपण घेतला होता.